आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। समाजात दुर्लक्षित, अपेक्षित आणि एकाकी समजल्या जाणाऱ्या विधवांच्या जीवनात आशेचा प्रकाश पेरण्याचे कार्य स्वामिनी सारख्या संघटना करत असून अशा संस्था आमच्यासारख्या गरजू महिलांसाठी केवळ मदतीचा हात नाही तर नवजीवन देणारा खंबीर आधार असल्याचं भावपूर्ण उद्गार विधवा भगिनी राखी सोनोने यांनी काढले आहे। वीर स्त्री स्वर्गीय लताताई देशमुख यांच्या 18व्या पुण्यतिथी निमित्त स्वामिनी विधवा विकास मंडळ व स्वामिनी संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। हा कार्यक्रम केवळ स्मरणाचा नसून संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि स्त्री सशक्तीकरणाचा जिवंत संदेश देणारा ठरला। संक्रांतीच्या दिवशी चायनीज मांजामुळे गळा कापला जाऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या खासगी वायरमॅन किरण सोनोने यांच्या पत्नी राखी सोनोने व त्यांच्या प्रसाद 6 वर्ष आणि अंश 4 वर्षे या 2 चिमुकल्या मुलांना या प्रसंगी आधार देण्यात आला। संघटनेच्या वतीने त्यांना आर्थिक मदत, साडी, चोळी, मुलांसाठी शालेय साहित्य देण्यात आले। यासोबतच दोन्ही मुलांचे इयत्ता 10वी पर्यंतचे शैक्षणिक शुल्क संघटनेमार्फत भरले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली। हा केवळ आर्थिक सहाय्याचा कार्यक्रम नव्हता तर विधवा म्हणजे ओझे नाही तर संघर्षातून उभी राहणारी शक्ती आहे हा संस्कार समाज मनावर रुजवणारा प्रसंग होता। अशा संघटनांमुळे अनेक महिलांना आत्मसन्मानाने जगण्याची दिशा मिळत आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्य सुनीता डाबेराव होत्या। यावेळी अंजली पाटील, विधिज्ञ अभिषेक गौतम, प्राध्यापक सुषमा गौतम, रवी धानोरकर, अमोल खोळेकर, कृष्णा कांबळे, मनीष देशमुख, संदेश देशमुख, प्रथमेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व कार्यकर्त्या उपस्थित होत्या। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।